मित्रांनो, कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. काही लोकांना माझ्याकडं अमुक आहे, माझ्याकडं तमुक आहे, हे माझं, हे मी कमावलेलं, ही माझी कार, हे माझं घर, हा माझा बंगला, हे माझं शेत आणि हे माझ्या शेतातलं फार्म हाऊस. अशी प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्याकडं काय आहे हे सांगण्याची एक प्रवृत्ती असते. आणि गंमत वाटते मला. हे जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा तेव्हा थोडासा मी खोलात जाऊन विचार करतो, अरे किती हे मी पण याच्यामध्ये सामावून राहिलं आहे. त्याला कसं सांगायचं की अरे तुझा जन्म झाल्यावर तुला मिळालेलं शरीरसुद्धा हे तुझं नाही आहे. कधीपर्यंत आहे? शेवटचा श्वास संपला की तेही मातीतच मिसळणार आहे. आणि मग तू गप्पा करतोयस घराच्या, कारच्या, किंवा तू घेतलेल्या एखाद्या सुंदर वस्तूच्या, स्वतःच्या कपड्यांच्या. अरे हे सगळं कधीपर्यंत आहे? तुझं अस्तित्व या पृथ्वीवर आहे तोपर्यंतच आहे. काही लोकांना खूप अभिमान असतो. असायला हरकत नाही. ही माझी पत्नी, हिने मला जन्मभर साथ दिली. ही माझी होणारी बायको आहे, ही माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. अरे मित्रा, तसं पाहिलं ना तर कुणीच कुणाचं नाही. तू आहेस तोपर्यंत ती असेल, किंवा ती आहे तोपर्यंत तिची सोबत मिळेल. शाश्वत असं काहीही नाही आहे. प्रत्येक गोष्टीला काही ना काही बदल होऊ शकतो, किंवा त्या गोष्टीचा नाश होऊ शकतो. आता हे साधं तत्त्व ज्याला कळलं त्या माणसाला अशा गोष्टींची कधीही घमेंड येत नाही, आणि तो कधीही असा मीपणा मिरवू शकत नाही. ही माझी मुलं, ही खूप हुशार आहेत, हां, कर्तबगार आहेत. अरे ठीक आहे ना, अभिमानाने सांगा. पण वास्तविकता काय आहे? कधीपर्यंत मुलं तुझी? असं म्हटलं जातं की शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मुलगी साथ देते, आणि मुलगा त्याचं लग्न होईपर्यंत तुमच्यासोबत असू शकतो. सत्यता आहे. आजकाल तर ही सगळी शाश्वती ही कमी कमी होत चालली आहे. त्याच्यामुळं तुझं असं काहीच नाही. जे काही आहे ते एक ना एक दिवस संपणार आहे. जे काही आहे तो तुझा भ्रम आहे. जे तुला तुझं वाटतंय ते काही काळापुरतं तुझं आहे. तू घेतलेलं घर तुझ्यानंतर काय येते? वारस असतील तर ठीक आहे, वारस नसतील तर कोणीतरी जवळच्याकडे ते जाणार आहे. तुझी कार, तिचं आयुष्य किती आहे तोपर्यंत ती तुझ्याकडे आहे. तिच्यामध्ये काही खराबी आली